आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। दिवसांवरती आलाय, कशी तयारी सगळी, कसं यश मिळणार आहे? अतिशय जोरात तयारी आमची महायुतीची या ठिकाणी आहे। काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय, त्या ठिकाणी आमची अतिशय जोरात तयारी आहे। सगळे कार्यकर्ते तयार आहेत, उमेदवार तयार आहेत आणि आता मतदारही तयार आहेत। मला वाटतं 16 तारखेला निकाल लागेल तेव्हा तो अतिशय आश्चर्यकारक असेल। ज्या पद्धतीने नगरपालिकेचा नगरपरिषदेचा निकाल लागला त्याहीपेक्षा चांगला निकाल त्यावेळेला सगळ्या 29 महापालिकांचा राज्यात लागलेला असेल। पालिका ताब्यात येतील असं वाटतं? आज ते सांगता येते, पण खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळपास मी आपल्याला सांगतो 75-80% महापालिका या महायुतीच्या राज्यामध्ये असतील। राज्यात मुंबईची महापालिका प्रतिष्ठेची झालेली आहे, तिथे कशी परिस्थिती? कारण आजपर्यंत त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेंचं वर्चस्व पाहायला मिळालं। यावेळेला शिवसेनेचा उबाठा जो गट आहे, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचा पूर्ण सफाया त्या ठिकाणी होणार आहे। कोणाला किती एकत्र येऊ द्या, किती भाषणं करू द्या, आम्ही परवा नाशिकला सांगितलं की लोक येतात, भाषण ऐकतात, कॉमेडी चालते, लोक शिट्ट्या वाजवतात, पण मतांमध्ये रूपांतर होत नाही। राजसाहेबांनी आतापर्यंत अनेक सभा प्रत्येक महापालिकेला घेतात, विधानसभेला घेतात, पण निवडून मात्र एकही जागा येत नाही। अगदी बोटावर मोजण्या की एखाद दुसरी तिसरी आली तर आली 250-300 पैकी, आणि म्हणून लोक करमणुकीसाठी त्या ठिकाणी येतात, पण मतदानामध्ये त्याचं रूपांतर होत नाही। लाकूड तोड्याची उपमा दिली त्यांनी राज ठाकरे। हो, खरंच त्यांनी लाकूड तोड्याची उपमा त्या ठिकाणी दिली, पण त्यांनी आधी बघायला पाहिजे। आता खरं म्हणजे कुंभमेळा आहे, त्या ठिकाणी ते साधुग्राम आहे, वर्षानुवर्ष अनेक वर्षापासून ती परंपरा आहे। आम्ही सांगितलं की जुनी झाडं आम्ही काढत नाही, जी नवीन या 10-12 वर्षामध्ये झाडे झुडपाले ते आम्ही काढतो। म्हणजे माहिती घेण्याच्या आधीच, जाणून घेण्याच्या आधीच आपण काहीतरी बोलावं। आता त्याचा स्वभाव आहे, त्याबद्दल मला काही त्याच्याशी काही म्हणजे वाईट वाटलं नाही माझं, पण मला असं वाटतं की माहिती घेऊनच आपण बोललं पाहिजे। मी जवळपास 20,000 झाडं 20-20 फुटाची ही नाशिकमध्ये लावतोय। 8,000 झाडांची लावून झालेली आहेत। दररोज 2 दिवसाआड 1,000, 1,500 झाडं आंध्र प्रदेशवरून येत आहेत। नाशिकच्या जवळ असल्या नर्सरीतून आम्ही येतात 2,000 झाडं परवा त्या ठिकाणी बुक केली आहेत, ती उद्यापासून येत आहेत। 20,000 झाडं मी लावतोय। समजा 400-500 झाडं रोपटी खराबही झालीत छोटी, आणि त्या बदल्यात जर आम्ही 20,000 झाडं लावतो आहे, तर मला वाटतं हे आपण काढून घेतलं पाहिजे, ही माहिती ठेवली पाहिजे। दिवसांवरती आलाय, कशी तयारी सगळी, कसं यश मिळणार आहे? अतिशय जोरात तयारी आमची महायुतीची या ठिकाणी आहे। काही ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढतोय, त्या ठिकाणी आमची अतिशय जोरात तयारी आहे। सगळे कार्यकर्ते तयार आहेत, उमेदवार तयार आहेत आणि आता मतदारही तयार आहेत। मला वाटतं 16 तारखेला निकाल लागेल तेव्हा तो अतिशय आश्चर्यकारक असेल। ज्या पद्धतीने नगरपालिकेचा नगरपरिषदेचा निकाल लागला त्याहीपेक्षा चांगला निकाल त्यावेळेला सगळ्या 29 महापालिकांचा राज्यात लागलेला असेल। पालिका ताब्यात येतील असं वाटतं? आज ते सांगता येते, पण खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळपास मी आपल्याला सांगतो 75-80% महापालिका या महायुतीच्या राज्यामध्ये असतील। राज्यात मुंबईची महापालिका प्रतिष्ठेची झालेली आहे, तिथे कशी परिस्थिती? कारण आजपर्यंत त्या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरेंचं वर्चस्व पाहायला मिळालं। यावेळेला शिवसेनेचा उबाठा जो गट आहे, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेचा पूर्ण सफाया त्या ठिकाणी होणार आहे। कोणाला किती एकत्र येऊ द्या, किती भाषणं करू द्या, आम्ही परवा नाशिकला सांगितलं की लोक येतात, भाषण ऐकतात, कॉमेडी चालते, लोक शिट्ट्या वाजवतात, पण मतांमध्ये रूपांतर होत नाही। राजसाहेबांनी आतापर्यंत अनेक सभा प्रत्येक महापालिकेला घेतात, विधानसभेला घेतात, पण निवडून मात्र एकही जागा येत नाही। अगदी बोटावर मोजण्या की एखाद दुसरी तिसरी आली तर आली 250-300 पैकी, आणि म्हणून लोक करमणुकीसाठी त्या ठिकाणी येतात, पण मतदानामध्ये त्याचं रूपांतर होत नाही। लाकूड तोड्याची उपमा दिली त्यांनी राज ठाकरे। हो, खरंच त्यांनी लाकूड तोड्याची उपमा त्या ठिकाणी दिली, पण त्यांनी आधी बघायला पाहिजे। आता खरं म्हणजे कुंभमेळा आहे, त्या ठिकाणी ते साधुग्राम आहे, वर्षानुवर्ष अनेक वर्षापासून ती परंपरा आहे। आम्ही सांगितलं की जुनी झाडं आम्ही काढत नाही, जी नवीन या 10-12 वर्षामध्ये झाडे झुडपाले ते आम्ही काढतो। म्हणजे माहिती घेण्याच्या आधीच, जाणून घेण्याच्या आधीच आपण काहीतरी बोलावं। आता त्याचा स्वभाव आहे, त्याबद्दल मला काही त्याच्याशी काही म्हणजे वाईट वाटलं नाही माझं, पण मला असं वाटतं की माहिती घेऊनच आपण बोललं पाहिजे। मी जवळपास 20,000 झाडं 20-20 फुटाची ही नाशिकमध्ये लावतोय। 8,000 झाडांची लावून झालेली आहेत। दररोज 2 दिवसाआड 1,000, 1,500 झाडं आंध्र प्रदेशवरून येत आहेत। नाशिकच्या जवळ असल्या नर्सरीतून आम्ही येतात 2,000 झाडं परवा त्या ठिकाणी बुक केली आहेत, ती उद्यापासून येत आहेत। 20,000 झाडं मी लावतोय। समजा 400-500 झाडं रोपटी खराबही झालीत छोटी, आणि त्या बदल्यात जर आम्ही 20,000 झाडं लावतो आहे, तर मला वाटतं हे आपण काढून घेतलं पाहिजे, ही माहिती ठेवली पाहिजे। होणार असं पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी म्हटलेलं आहे। मग आम्ही कुठे म्हटलं कडे बाहेरचं होणार आहे म्हणून? देवेंद्रजी तेच म्हणतायत। मी सांगितलं तर तुम्ही लोकांना जास्त वेळ उल्लू बनवू शकत नाही। हे वारंवार तेच सांगायचं। लोकांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे,
काहीतरी व्हिजन असलं पाहिजे, ते त्यांच्याकडे कुठे नाही आहे. काहीतरी टोमणे मारत राहायचे, काहीतरी अर्वाच्य बोलत राहायचं, याशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही, मुद्दाच नाही आहे. देवेंद्रजीचं भाषण तुम्ही ऐका प्रत्येक ठिकाणी, एवढं मोठं व्हिजन आहे. आज मुंबईचं किती चित्र बदललेलं आहे, किती आपण समुद्राचे मार्ग काढलेले आहेत, किती भुयारी मार्ग निघाले आहेत, किती मेट्रो निघालेले आहेत. तर चित्र बदललं आहे मुंबईचं. पण या बाजाराने आतापर्यंत काहीही केलं नाही. फक्त लोकांना भुळवायचं, मराठी करायचं, मुंबईचा विषय करायचा, त्याशिवाय दुसरा मुद्दा यांच्याकडे नाही. पण नाहीत, मुंबईमध्ये एक हाती सत्ता ही आमची माहितीची येईल. महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्वक महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्वक आम्ही लढाई लढणार आहोत असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. मात्र अजितदादांनी पुण्यामध्ये सभेमध्ये भाजपावरती ताशेरे ओढलेले आहेत. यावरती देवेंद्र फडणवीस असंही म्हणाले की मी यावर काही भाष्य करणार नाही, पण मुंबईमध्ये मात्र दाखवून देऊ असं तरी देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे. बरोबर आहे ना. मुंबई आता मतदारच दाखवतील मुंबईमधले, त्यांना कोण हवंय कोण नकोय म्हणून. अजितदादाची आमची मैत्रीपूर्ण लढत आहे, पण काही काही ठिकाणी त्यांचाही तोल गेला, त्यांचा तोल गेला म्हणून आमच्याही आमदारांचा असेल काही नेत्यांचा तोल त्या ठिकाणी गेलेला आहे. मला वाटतं आधीच आमचं ठरलेलं होतं की आम्ही एकमेकावर टोकाची टीका करणार नाही, टोकाचं एकमेकाविषयी बोलणार नाही. पण काही ठिकाणी दादांकडून ते शब्द निघालेले आहेत आणि म्हणून आरेला कारे म्हणून त्याचं उत्तर मिळत आहे. तुकारामवाडीमध्ये परीक्षा वाटपावरून आरोप प्रत्यारोप दिसून येते. शिवसेना भाजपमध्ये कुठेतरी आरोप प्रत्यारोप. मला काही माहिती, मी आता नाशिकहून इथे आलो, इथे मिटिंग झाली की मी पुन्हा नाशिक निघालेलो आहे. 2014 पूर्वी एकनाथ खडसे करताय. कोण एकनाथ खडसे जा पुन्हा घेण्यात आले म्हणजे टाकू पॉकेट मारायचं नाव घेतो असं झालेलं आहे मला वाटतं. म्हणजे स्वतः का आता आपण म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये आपण सोडलेलं आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये आपण काय धंदे करतो आहोत. मग रेतीमध्ये असेल तर कुठं मुरुममध्ये रॉयल्टीमध्ये असेल, बाबा बरोबर आहे की नाही. हां, कुठे सोडलं तुम्ही, जमीन घोटाळ्यामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी तुमच्या इन्क्वायऱ्या सुरू आहेत, सगळ्या ठिकाणी रोज कोर्टामध्ये जातात. आता शेवटची घटका तुमची आलेली आहे. किती 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 घोटाळे तुम्ही करता. म्हणजे ते गुंड बरे, पण हे सगळे माफिया जे आहे त्यांच्यासारखे, रेती माफिया, मुरुम माफिया, 136 कोटी रुपयाचा दंड तुम्हाला झाला. अजून काय पाहिजे तुम्हाला. पुण्याच्या भोसरी प्रकरणामध्ये तुमची काय हालत झालेली आता. परवा नाशिक आपल्या मुंबईच्या हायकोर्टाने काय निकाल दिला तुमच्या विरोधामध्ये. आता एका वर्षामध्ये सगळी केस चालून त्याचा निकाल येणार आहे. आणि म्हणून आपण काय धंदे करतो आणि ते बघा, आपली आता किंमत काय राहिली ते बघा, आणि मग भाजपला म्हणा गुंडांचा पक्ष आहे का कोणाचा पक्ष आहे म्हणून. ताब्यात घेतलं होतं की भाजपच्या विरोधात, मोदींच्या विरोधात सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल संदर्भामध्ये. मला वाटतं काही लोक फारच टोकाची टीका किंवा असे अतिशय एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल घाणेरडं बोलणं, अश्लील बोलणं हे त्या ठिकाणी करत असतात. मला वाटतं त्यांना निश्चित, मग कोणी नेता असो, मी काही आमच्याच पक्षाचे म्हणणार नाही, पण कोणी नेता असो या बाबतीमध्ये असं इतकं अर्वाच्य आणि खालच्या भाषेमध्ये बोलणं किंवा कुठे सोशल मीडियावर काही बातम्या टाकणं हे काही योग्य नाही. मला वाटतं त्यांच्यावर जी कारवाई झालेली आहे ती तपासून झालेली. 15 दिवस ठिकाणी आता विस्तार झाला असून आता महाराष्ट्र विकायला काढलाय असं राज ठाकरे म्हणते. तर राज ठाकरे मला कळतच नाही. आता स्वतः अदानींकडे जातात, त्यांना भेटतात, सगळ्या उद्योगपतींना भेटतात, आणि इकडे निवडणूक आली की फक्त वाटे तसे आरोप करतात. निवडणूक आली की महापालिकेची म्हणा का विधान, त्याला ठरलेलं आहे आता मुंबई गुजरातला जाणार. हा काय विषय आहे. मराठी माणसाचं काय. अरे 25 वर्ष झालं तुम्ही महापालिकेमध्ये, सत्ता तुमची आहे, आणि तुम्ही आता परत प्रश्न विचारत मराठी माणसाचं काय. तुम्ही आता लोकांना भूलथापा देऊ शकत नाही. इकडे बिहारवाल्यांनी मारा, उत्तर प्रदेशवाल्यांनी मारा, बाहेरच्या लोकांनी मारठोक करायची, इकडे मराठी लोकांवर अन्याय करायचा. कोरोनाच्या काळामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार झाला. त्या बॅगा 5 आणि 10 पट किमतीमध्ये त्यांनी विकत घेतल्या. रेमडेसिवीर 5-5 पट किमतीमध्ये विकत घेतलं. केवढा गोंधळ झाला. खिचडीमध्ये जे शेड लावले त्या ठिकाणी डोम लावलेत, केवढा मोठा भ्रष्टाचार झाला. त्याचं समोर आलं ना, तुमचे लोक जेलमध्ये आहेत. मग तेव्हा तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का, त्याची अस्मिता आठवत नाही का. निवडणुका आल्या की मराठी माणूस मुंबई गुजरातला चालली. या 2 मुद्द्याशिवाय त्यांच्याकडे तिसरा मुद्दा नाही. विकासाचा कुठलाही व्हिजन नाही, मुद्दा नाही, पण लोकही त्यांना आता स्वीकारणार नाही. ठिकाणी आता विस्तार झाला असून आता महाराष्ट्र विकायला काढलाय असं राज ठाकरे म्हणते. तर राज ठाकरे मला कळतच नाही. आता स्वतः अदानींकडे जातात, त्यांना भेटतात, सगळ्या उद्योगपतींना भेटतात, आणि इकडे निवडणूक आली की फक्त वाटे तसे आरोप करतात. निवडणूक आली की महापालिकेची म्हणा का विधान, त्याला ठरलेलं आहे आता मुंबई गुजरातला जाणार. हा काय विषय आहे. मराठी माणसाचं काय. अरे 25 वर्ष झालं तुम्ही महापालिकेमध्ये, सत्ता तुमची आहे, आणि तुम्ही आता परत प्रश्न विचारत मराठी माणसाचं काय.
तुम्ही आता लोकांना भूलथापा देऊ शकत नाही. इकडे बिहारवाल्यांनी मारा, उत्तर प्रदेशवाल्यांनी मारा, बाहेरच्या लोकांनी मारठोक करायची, इकडे मराठी लोकांवर अन्याय करायचा. कोरोनाच्या काळामध्ये केवढा मोठा भ्रष्टाचार झाला. त्या बॅगा 5 आणि 10 पट किमतीमध्ये त्यांनी विकत घेतल्या. रेमडेसिवीर 5-5 पट किमतीमध्ये विकत घेतलं. केवढा गोंधळ झाला. खिचडीमध्ये जे शेड लावले त्या ठिकाणी डोम लावलेत, केवढा मोठा भ्रष्टाचार झाला. त्याचं समोर आलं ना, तुमचे लोक जेलमध्ये आहेत. पण तेव्हा तुम्हाला मराठी माणूस आठवला नाही का? त्याची अस्मिता आठवत नाही का? निवडणुका आल्या की मराठी माणूस मुंबई गुजरातला चालली. या 2 मुद्द्याशिवाय त्यांच्याकडे तिसरा मुद्दा नाही. विकासाचा कुठलाही विजन नाही, मुद्दा नाही. पण लोक त्यांना आता स्वीकारणार नाही. गावकर मला माहिती. डॉक्टर संग्राम जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांनी या ठिकाणी खुलासा केला आहे. ते म्हटले आहे की त्या व्यवहारात 1ही रुपयाची देवाणघेवाण झालेली नाही. ती रजिस्टरची चूक होती. फक्त अजित नाव आल्याने या प्रकरणाला हवाला केली. तर मला वाटतं त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यावर चौकशी समिती नेमली गेलेली आहे. लवकरच त्याचा सगळी माहिती समोर येईल. चौकशी होऊन त्यावेळेला सत्यता समोर येईल. आता तेव्हा न बोललेलं बरं. शेवटचा प्रश्न एमची युती झाली आहे भाऊ. भारतीय जनता पार्टी एमची युती झाली आहे कुठेच नाही. संभाजीनगरामध्ये. कुठेच नाही. यावरूनच करुणा मुंडे कुठेच म्हटलेले नाही. आहे हे कोणाचं आहे? की यावरूनच करुणा मुंडे म्हटलेले आहे की आमची कुठेच युती झालेली नाही. आता कोणी काही सांगेल उद्या उठून. आता उद्या आणि जळगावला पण एमआयएमची युती झाली, नाशिकला झाली. काही याला काही आधार आहे का? आता कोणी उठतं काही बोलतं. किती महत्व द्यावं हे आपण आता ठरवा.